नमस्कार. महाडिक पाटील फॅमिली या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर बघा, छान असा सूर्योदय झालेला आहे आणि मस्त छान असं आवरून वगैरे घेतलं आणि बाहेर आली. पाहते तर काय खूप सुंदर असा सूर्योदय झाला. म्हटलं चला थोडंसं शूट घेऊया. नंतर घरामध्ये आले आणि मग स्वयंपाकाची तयारी केली. तर भाकरी बनवायला सुरुवात केली होती. पण क्षितिज म्हणाला की आई मला हरभऱ्याचीच भाजी खायची. मग आज स्पेशल खास क्षितिजसाठी हरभऱ्याची भाजी बनवली आणि ही बघा इकडं मस्त छान अशी ज्वारीची भाकरी बनवली, कारण गव्हाचं पीठ तर संपलेलं आहे. इकडे बघा, मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की मला तव्यावरती भाकरी भाजता येत नाही, पण मी रोज रोज प्रयत्न केले आणि हे बघा बघा ना किती छान टम्म अशी भाकरी फुगली आहे आणि इकडे भाजीसुद्धा माझी तयार झालेली आहे. खरंच खूप छान अशी तव्यावरती भाकरी भाजता आली मला. हे बघू शकता तुम्ही, खूप छान भाकरी भाजली आहे, माझ्याकडून करपली नाही आहे आणि कच्चीसुद्धा राहिली नाही, व्यवस्थित भाजली. मग मी 2-3 भाकरी करून घेतल्या आणि आता माझ्यासाठी आणि क्षितीसाठी जेवायला ते मी दोघांसाठी ताट वाढून घेतलं, कारण क्षितीचे पप्पा आणि आजी दोघंही नंतर जेवणार होते आणि क्षितीज एकटं जेवत नाही म्हणून मला त्याच्यासोबत जेवायला बसायचं होतं. तर हे बघू शकता, मी त्याच्यासाठी एक ताट केलं होतं, मग मी ते त्याला दिलं आणि तो नेहमी आता हातानेच खातो. मग त्याला कधीतरीच तो जेवायला तयार नसेल तरच मग त्याला खायला भरवावं लागतं आणि मला सांगतो की आई भाजी छान झाली, टेशी झाली, म्हणजे भाजी टेस्टी झाली आहे. तर हे बघा, तो त्याची भाकरी हातानेच मोडून घेतो आहे. मी कधीतरी त्याला तुकडे करून देत असे छोटी-छोटी, पण नाही, नेहमीच आपण हे असं केलं तर त्याला तशीच सवय लागेल म्हणून मग मी त्याला देत नाही. अजूनही सांगतो की भाजी छान झाली. दुपारी छान झोप वगैरे झाली दोघांची पण. मग म्हटलं बसून कंटाळा आला घरामध्ये. येतोच दिवसभर, झोप झाल्यावर आळस आला होता. म्हटलं चला थोडंसं फ्रेश होऊ आणि बाहेर जाऊ. बाहेर गेलो तर पाहते तर काय, इथे वांग्यामध्ये खूप सारं गवत झालं होतं. म्हटलं आज ही सगळी साफसफाई करून घ्यावी. 2-3 पाऊस येऊन गेले होते जून महिना सुरू झाल्यापासून. आणि हे बघा ना, इकडे वांग्याला अशी वांगी येत आहेत छोटी-छोटी आणि छोटी असतानाच ते पिवळी पडत आहेत. कोणता रोग आला आहे वांग्यावरती काय माहिती. म्हटलं आता ही वांगे पण तोडून टाकावी आणि इथलं गवत पण काढून घ्यावं. सगळ्याच झाडांना अशी 2-3 वांगी येऊन पिवळी झाली होती. हे बघा ना, वाऱ्यानं तर खूप कचरा आला आहे. प्लॅस्टिकच्या पिशव्या वगैरे दारामध्ये येऊन पडलेल्या आहेत. कारण पाऊस म्हटलं की पाऊस येण्या अगोदर खूप वारा सुटतो आणि इकडचं तिकडची सगळी प्लॅस्टिकची कागदे घरासमोर येऊन पडतात. हे बघू शकता तुम्ही, खूप गवत झाले आणि मला तेच काढायचं होतं. मग मी घरामधून खुरपं घेऊन गेलेली गवत काढण्यासाठी. तर म्हटलं चला थोडं करून आपण हे गवत काढून घेऊया. आणि क्षितिज पण बाहेर माती खेळायला आलेला, तो माती खेळत होता. आता गवत तर काढायला घेतलं, पण ऊन एवढं होतं की ते वाळूनच गेलं. सगळं म्हणजे माती वाळून गेली होती, त्याच्यामुळे व्यवस्थित काही निघत नव्हतं. म्हटलं जेवढं काढता येईल तेवढं आपण गवत काढून घेऊया आणि बाकीचं तसंच ठेवूया, नंतर काढता येईल एखादा पाऊस पडल्यावर. पण काय त्याच्यानंतर काही पाऊसच पडला नाही. मग म्हटलं जाऊ दे, जेवढं होईल ते काम तेवढं करून घेऊया. आता मी वांग्याच्या झाडांकडे गेली आणि माझ्या मागे मागे क्षितिज येणार नाही, असं तर कधी होतच नाही. आता हे बघा, मी इथं गवत काढते आहे. तर थोडं जे जिथं जास्त ओलावा होता तिथलं गवत तर पटपट उपटून निघालं आणि जिथं वाळलं होतं तिथलं अजिबात निघलं नाही. आता गवत काढत होती तर गवतामध्ये खूप साऱ्या मुंग्या होत्या. हे बघू शकता तुम्ही, इथे मोठ्या मोठ्या लाल अशा मुंग्या होत्या. म्हटलं नको, गवत तर काढायलाच नको, कारण खूप मुंग्या आहेत आणि क्षितिज माझ्या मागे आलं होतं. म्हटलं मुंग्या क्षितिजला चावू शकतात, कारण त्या मुंग्या चावलं की खूप आग होते आणि 2-3 दिवस ते खाजवत राहतं. मग मी त्याला म्हटलं पलीकडं खेळ आणि अलीकडच्या साईडचं थोडंसं गवत काढलं. म्हटलं बास, उद्या परवा काढता येईल हे बाकीचं गवत. नंतर हे बघा, इकडे मी इकडची थोडीशी साफसफाई वगैरे करून घेतली. इकडे खूप गवत होतं, काँग्रेस होता, पालापाचोळा वगैरे सगळं गोळा केला आणि भरून टाकलं. इथे क्षितिज माती खेळत होता. आता मी जिथे जाईल त्याला तिथेच यायचं असतं. नंतर ह्या दगड काचा वगैरे मला भरून कंपाऊंड आहे तारेचं, तिथे नेऊन टाकायचं त्या. तर तुम्ही हे बघू शकता, मोठे मोठे दगड आहेत आणि इकडे हे साईडला मी हे सगळं व्यवस्थित ठेवणार आहे. आणि इकडं हा माझा लाडोबा इथं माती खेळत बसला. तर असा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.